की मी भैरवी मॅडमकडे आली. त्यात माझा फोन सायलेंटवर होता. काय करू? फोन लावते सरांना, सांगून टाकते लगेच. फोन स्विच ऑफ झालाय. खरी कसं सांगू फोन करून? खरंच जर फोन करून नाही सांगितलं तर सगळे काळजी करत बसते. चार्जर पण आणलं नाहीये मी. फोन कसा करू सरांना? भैरवी मॅडमकडे असेल चार्जर. त्यांच्या रूम मध्ये बघते. मला एक कळत नाही या मला न सांगता गेल्याच कशा आईकडे. अरे आय नो मी मीटिंग मध्ये होतो, पण जरा वेळ थांबले असताना इतकी इम्पॉर्टंट गोष्ट होती अशी न सांगता कशा. एकतर आई कधी त्यांच्याशी नीट वागली नाही, नेहमी घालून पाडून बोलली. आणि आता सईंना अचानक आईची इतकी काळजी का वाटते सिरियसली कळत नाहीये मला. मला ना सईंचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये, अजिबात नाही. आता का फोन करतायत या? फोन का कट करतायत हे? याचा अर्थ त्यांना कळलंय की मी भैरवी मॅडमकडे आली, म्हणूनच ते रागाच्या भरात माझा फोन घेत नाही. मला आता प्रत्यक्षात भेटूनच त्यांची समजूत घालावी लागेल. देवांश, देवांश मला सोडून नको जाऊस. हा, मला परत घरी घेऊन सॉरी सर, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवला आहात, पण या क्षणाला तुमच्यापेक्षा जास्त भैरवी मॅडमना माझी गरज आहे. तिथे तुमच्यासोबत आई बाबा आहेत, ओमिरी आहेत, पण मॅडम इथे एकट्या आहेत आणि त्यांना या अशा अवस्थेत मी एकटं नाही सोडू शकत. मला माफ करा सर, पण मला आज मॅडम सोबत इथेच थांबावं लागेल. ज्या व्यक्तीने माझ्या विरोधात इतका मोठा कारस्थान रचलाय, त्या व्यक्तीबद्दल सईंच्या मनात इतकी दया का? सईंना माहिती आहे ना आईने काय केलंय माझ्या बरोबर. स्टील त्यांना तिच्या घरी जायची इच्छा झाली, तिला भेटायची इच्छा झाली. हा, मला नाही सगळं अजिबात आवडत नाहीये. मला तुमच्याशी बोलायची इच्छा असेल, मी तुमच्या अजिबात फोन सुद्धा उचलणार नाहीये. मला नाही पटले. बापरे,
सकाळ झाली, घरचे वाट बघत असतील, निघायला हवं. दोन तीनदा फोन उचलले नाही तर नंतर फोन पण केला नाही. सिरियसली रात्रभर काय करत असेल या तिकडे? अरे ऍटलिस्ट मेसेज करून तरी कळवायचा ना की देवा, अरे तू निघालास ऑफिसला? आता एका क्लायंट बरोबर जरा मीटिंग लवकर ठेवली आज, त्यामुळे. अरे मग मला सांगायचंच तरी, अजून नाश्ता सुद्धा केला नाही मी. एक 5-10 मिनिटं थांब, काहीतरी बनवून येते. जाणू इतका वेळ नाहीये माझ्याकडे. ओके, बरं मग चहा तरी घेऊन जा. मी नाश्ता चहा सगळं क्लायंट बरोबर करेन, डोंट वरी. शानू काय झालंय, असं का बघतेस? डोंट वरी, आय एम ओके. तुझा चेहरा का असा उतरल्यासारखा वाटतोय? तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत बरी आहे, डोंट वरी. तुझं म्हणालीस ना की सई आईला भेटायला गेल्या होतात म्हणून. आता चिडू नकोसा तिच्यावर. ती ताईंना भेटायला गेली, त्यामागे तिचा चांगलाच हेतू होता. अगं पण चिंध्या करता त्या मला भेटायला पण हव्यात ना. म्हणजे आल्या नाही त्या घरी परत अजून. काय सांगतोस? मला वाटलं काल उशीर झाला म्हणून ती डायरेक्ट तुमच्या खोलीत गेली आणि तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी पण आले नाही विचारायला. रात्रभर तिथेच थांबली. मी असं करते, मी तिला लगेच फोन करते. हा, कशाला करायचाय फोन? त्यांना स्वतःहून फोन करून कळवावं असं वाटलं का? नाही ना, मग आपण का करायचंय? अरे पण चानू, मला उशीर होतोय, मी निघतो. बाय. तेव्हा